पाहिलं होतं कंबाईंड इक्वेशन. त्याच्यानंतर नेचर ऑफ लाईन्स, म्हणजेच कंबाईंड इक्वेशन म्हणजे काय, कंबाईंड इक्वेशन कलेक्शन ऑफ ऑल पॉईंट्स ऑन बोथ लाईन्स, म्हणजे या दोन्ही लाईनचं सगळ्या पॉईंटचं कलेक्शन, हे झालं तुमची कंबाईंड इक्वेशन. ही जॉमेट्रिकल. पण आपण कॅल्क्युलेशन कसं करीत होतो, तर सरळ सरळ दोन्ही लाईनचे मल्टिप्लिकेशन. आणि कंबाईंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन रिप्रेझेंट सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. मग आता तुम्हाला सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन दिलेली असली, हे ती काय करणार, कंबाईंड इक्वेशन रिप्रेझेंट करणार, टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. मग त्याच्यात पुन्हा आणखीन काय काय पाहिलं होतं, नेचर ऑफ लाईन्स. आता नेचर ऑफ लाईन्स काय, तर त्या दोन लाईन एकतर रिअल ऑर नॉट रिअल. मग रिअल म्हणलं पुन्हा त्याच्यात दोन कंडिशन, रिअल अँड कोइन्सिडंट अँड रिअल अँड डिस्टिंक्ट. मग त्याच्यासाठी कंडिशन काय, तर एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 आलं तर रिअल अँड कोइन्सिडंट, एच स्क्वेअर मायनस ए बी पॉझिटिव्ह आलं तर रिअल अँड डिस्टिंक्ट, आणि जर एच स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0 आलं तर काय असणार ते नॉट रिअल लाईन्स. ओके, हे झालं नेचर ऑफ लाईन्स. त्याच्यानंतर सम अँड प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय द सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. ओके, आता हे पाहण्याच्या आधी आपण ॲक्झिलरी इक्वेशन पाहिलं होतं. ओके, होमोजिनियस इक्वेशन काय, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. देन इट्स ॲक्झिलरी इक्वेशन. ॲक्झिलरी इक्वेशन bm स्क्वेअर प्लस 2hm and plus a is equal to 0. It is an auxiliary equation. It is a quadratic equation in m, and m is the slope of line passing through origin represented by the homogeneous equation. म्हणजे m ची व्हॅल्यू काय, m is equal to y by x. याच्यानंतर याच क्वाड्रेटिक इक्वेशनवर आपण सम अँड प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द सेकंड डिग्री होमोजेनियस इक्वेशन हे पाहिलं होतं. याच्यात काय m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2. ओके, आणि ॲक्झिलरी इक्वेशन म्हणजे यात, आणि त्याच्यानंतर सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. ओके, ही कंबाईंड इक्वेशन आहे. कंबाईंड इक्वेशन म्हणजे काय, दोन लाईनचा प्रॉडक्ट घेतलेला आहे इथं. आता प्रॉडक्ट म्हणजे त्याचे फॅक्टर पडणारच, म्हणजे त्याला सेपरेट करा. जर सेपरेट फॅक्टर पडत असले तर डायरेक्ट सेपरेट करणार, नाहीतर मग काय फॉर्म्युला यूज करणार. आणि सेपरेट इक्वेशनसाठी फॉर्म्युला काय होता, काय एच प्लस ऑर मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0. ओके, हे झालं तुमचं सेपरेट इक्वेशनसाठी. या फॉर्म्युल्यानं कोणत्याही लाईनला सेपरेट करता येते. पण जर फॅक्टर पाडून सेपरेट होत असले तर तुम्ही काय करणार, डायरेक्टच फॅक्टर पाडणार, कारण ते सोपं आहे, याला टाईम लागते. ओके, मग हे चार कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिले होते. कंबाईंड इक्वेशन, नेचर ऑफ लाईन्स, ॲक्झिलरी इक्वेशन, सम अँड प्रॉडक्ट आणि सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन. ओके, आता या लेक्चरमध्ये आपण पाहू कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन. आता कंबाईंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. कंबाईंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजेच काय, हिअर द गिव्हन दॅट द टू लाईन्स इट इज 2x प्लस y इज इक्वल टू 0 अँड x मायनस y इक्वल टू 0. दीज आर द टू लाईन्स अँड बोथ लाईन्स आर द पासिंग थ्रू ओरिजिन. मग आता पासिंग थ्रू ओरिजिन कशामुळे, याच्यात कॉन्स्टंट नाही. मग या दोन्हीची कंबाईंड इक्वेशन काय काढणार, हिअर 2x प्लस y इंटू x मायनस y इज इक्वल टू 0. देन मल्टिप्लाय करणार 2x स्क्वेअर मायनस 2xy प्लस xy आणि मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. देन इट इज 2x स्क्वेअर मायनस xy मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ही झाली तुमची कंबाईंड इक्वेशन अँड इट रिप्रेझेंट सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. ओके, हे काय सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन मीन्स कंबाईंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन रिप्रेझेंट सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. मग आता याच्यावर तुम्हाला क्वेश्चन कसे विचारणार, सरळ फाइंड द कंबाईंड इक्वेशन. मग कंबाईंड इक्वेशन काढायची असली तुम्हाला दोन लाईन माहीत पाहिजे. आता ह्या दोन लाईन इथं डायरेक्ट दिलेले, मग कधी कधी काय लाईन डायरेक्ट देत नाहीत, आधी इक्वेशन ऑफ लाईन काढायचे आणि त्याच्यानंतर कंबाईंड इक्वेशन. मग इक्वेशन ऑफ लाईन कशी तयार करणार, त्याच्यासाठी स्ट्रेट लाईन चॅप्टर 11वीचा इक्वेशन ऑफ लाईन. आणि आपल्याला काय पाहिजे, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. मग इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काय, इट इज y इज इक्वल टू mx. म्हणजे फक्त तुम्हाला ज्या लाईनची इक्वेशन काढायची पासिंग थ्रू ओरिजिन असली तर फक्त स्लोप माहीत पाहिजे. मग तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन इथं डायरेक्ट दिलेले, ह्या दोन लाईन दिलेल्या आहेत आणि या दोन लाईनहून काय काढायचे, कंबाईंड इक्वेशन. या दोन लाईनहून कंबाईंड इक्वेशन काढली. मग आता डायरेक्ट इक्वेशन नाही देणार, काहीतरी देणार, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग, फाइंड द कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन.
हॅव्हिंग स्लोप 2 and 3, मग एका लाईनचा स्लोप 2, एका लाईनचा स्लोप 3, आणि इक्वेशन काय, y इज इक्वल टू mx, म्हणजे y इज इक्वल टू 2x आणि y इज इक्वल टू 3x. त्याच्यावरून इक्वेशन तयार करणार आणि त्याच्यानंतर मग कंबाईन इक्वेशन. ओके, म्हणजे तुम्हाला कंबाईन इक्वेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आधी लाईन माहीत पाहिजे, कारण तुम्हाला 2 लाईनचे इक्वेशन काढणार, कारण इथं पेअर ऑफ लाईन्स आहेत. मग त्या 2 लाईनची कंबाईंड इक्वेशन, मग त्यासाठी आधी लाईन, आणि लाईनची इक्वेशन काढण्यासाठी, कोणत्याही लाईनची इक्वेशन काढण्यासाठी स्लोप आणि पॉईंट ह्या 2 गोष्टी माहीत पाहिजेत. इथं तर पासिंग थ्रू ओरिजिन असल्यामुळे पॉईंट तर फिक्स आहे, म्हणजे इथं फक्त तुम्हाला स्लोप माहीत पाहिजे. मग स्लोप काढण्याच्या मेथड्स कोणते आहेत? एखाद्या वेळेस डायरेक्ट स्लोप दिलेला असते, एखाद्या वेळेस अँगल दिलेला असते, एखाद्या वेळेस काय लाईनला पॅरलल किंवा परपेंडिक्युलर लाईन दिलेली असते. मग या टाईपमध्ये कोणत्याही लाईनचा स्लोप दिलेला असणार. मग तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन काढायचं. मग आता जरी डायरेक्ट इक्वेशन काढण्याची प्रॅक्टिस केली तर स्लोप, पॅरलल, परपेंडिक्युलरचे स्लोप माहीत असले तर स्टेप बाय स्टेप करीत बसायची गरज नाही. डायरेक्ट तुम्हाला इक्वेशन लिहिता येते आणि डायरेक्ट आन्सर लिहिता येते. ओके, कंबाईंड इक्वेशन, कंबाईंड इक्वेशनसाठी काय, y इज इक्वल टू mx लाईनची इक्वेशन, आणि स्लोप कसा काढायचा तेवढंच पाहायचं. एक्झाम्पल भाऊ कंबाईंड इक्वेशनचे. ओके, एक्झाम्पल नंबर 29. ओके, पेज नंबर 159. ओके, काय, द कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन हॅव्हिंग स्लोप्स 3 and 2/5. म्हणजे इथं 2 स्लोप दिले, आपल्याला कंबाईंड इक्वेशन काढायचे. y इज इक्वल टू हिअर 2 लाईन, y इज इक्वल टू m1x अँड y इज इक्वल टू m2x, आणि इथं स्लोप्स दिलेले आहेत. काय, एका लाईनचा स्लोप 3 आणि एका लाईनचा स्लोप 2/5. देन y इज इक्वल टू 3x अँड y इज इक्वल टू 2/5x. म्हणजे स्टेप बाय स्टेप लिहित बसायची गरज नाही, काही नाही. y इज इक्वल टू 3x अँड y इज इक्वल टू 2/5x. मग इक्वेशन काय येणार, 3x मायनस y इज इक्वल टू 0, अँड सेकंड इक्वेशन हिअर 5y 2x मायनस 5y इज इक्वल टू 0, आणि दोन्हीची कंबाईंड इक्वेशन. आता डायरेक्ट गुणाकार केला तरी चालते किंवा स्टेप बाय स्टेप लिहा. आता डायरेक्ट गुणाकार काय, 3x इंटू 2x 6x स्क्वेअर, 3x इंटू मायनस 5xy मायनस 5y मायनस 15xy मायनस 2xy अँड प्लस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0, अँड देन 6x स्क्वेअर मायनस 17xy प्लस 5y स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजे इथं स्टेप कमी केल्यात, बाकी काही नाही. ओके, म्हणजे काय केले, डायरेक्ट दोन्हीचा गुणाकार लिहिला आहे, ही स्टेप लिहित बसलो नाही. इज इक्वल टू 0. ओके, मग हिअर फक्त मल्टिप्लिकेशन केले, डायरेक्ट तोंडी करू शकतात. आता हे सुद्धा लिहित बसायची गरज नाही. y इज इक्वल टू m1x आणि y इज इक्वल टू m2x तुम्हाला डायरेक्टच लिहिता येते. y इज इक्वल टू m1x, y इज इक्वल टू m2x. तुम्हाला ज्या 2 लाईनची कंबाईंड इक्वेशन काढायची त्या 2 लाईनचे काय, फक्त स्लोप्स माहीत पाहिजेत. मग स्लोप डायरेक्ट दिले, याच्यात डायरेक्ट दिलेले आहेत, एक 3 दिलेले आहे, एक 2/5 दिलेलं आहे. मग स्लोप डायरेक्ट दिलेले आहेत म्हणून तुम्ही इक्वेशन काढली, ही झाली कंबाईंड इक्वेशन. म्हणजे कंबाईंड इक्वेशन काढण्यासाठी फक्त त्या लाईनचे स्लोप, म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन कशी काढायची तेवढं माहीत पाहिजे. ओके, देन आणखीन एक एक्झाम्पल. याचा आन्सर कोणता आला मग, 6x स्क्वेअर मायनस, म्हणजे ऑप्शन डी. ओके, डी आन्सर याचं. देन त्याच्यानंतर नेक्स्ट एक एक्झाम्पल घ्या. हिअर एक्झाम्पल नंबर 33. ओके, आता 33 एक्झाम्पल काय, द कंबाईंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. पासिंग थ्रू ओरिजिन म्हणल्यावर इक्वेशन तर सेम आहे. काय इक्वेशन, y इज इक्वल टू m1x अँड y इज इक्वल टू m2x. 2 लाईन. आता ह्या 2 लाईन कसे दिले आहेत, काय कंडिशन व्यवस्थित पहा. पासिंग थ्रू ओरिजिन सच दॅट वन लाईन इज पॅरलल टू द लाईन x प्लस y प्लस 3 इक्वल टू 0 अँड अदर इज परपेंडिक्युलर टू 2x मायनस y इक्वल टू 5. आता इथं सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन करीत बसू नका, म्हणजे स्टेप बाय स्टेप लिहित बसायची गरज नाही. कोणत्या लाईनला पॅरलल आहे, एका लाईनला पॅरलल, सपोज या लाईनला पॅरलल नाही, या लाईनला परपेंडिक्युलर घेऊ. पहिली लाईन कोणती दिलेली आहे, x प्लस y प्लस 3. या लाईनचा स्लोप किती आहे, -1. म्हणजे पॅरलल असणाऱ्या लाईनचा स्लोप काय असणार, -1च. म्हणजे इथं काय येणार, y इज इक्वल टू -1x. आता दुसरी लाईन परपेंडिक्युलर दिलेली आहे आणि स्लोप काय
परपेंडिक्युलर कोणत्या लाईनला आहे? 2x मायनस वाय इक्वल टू 5. तर या लाईनचा स्लोप किती आहे? 1/2. सॉरी, या लाईनचा स्लोप 2. हां, गिव्हन लाईनचा स्लोप काय? 2. कारण गिव्हन लाईन काय? 2x मायनस वाय इज इक्वल टू 5. या लाईनचा स्लोप आहे 2 आणि याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप -1/2. मग हे -1/2. मग हे तुम्हाला तोंडी लिहिता येते फास्ट. ओके, स्टेप बाय स्टेप तर लिहित बसायची गरज नाही. म्हणजे हे काय? हे -x आहे. म्हणजेच काय येणार? हे x प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि दुसरी इक्वेशन हे 2x x प्लस 2y इक्वल टू 0 आणि या दोन्हीचा प्रॉडक्ट. आता ते स्टेप बाय स्टेप लिहायचं नाही, डायरेक्ट प्रॉडक्ट करू. इट इज x² प्लस 2xy प्लस xy प्लस 2y² इक्वल टू 0 आणि याच्यावरून डायरेक्ट ऑप्शनमध्ये शोधा. ऑप्शनमध्ये काय शोधणार? x² प्लस 3xy प्लस 2y². मग कोणता ऑप्शन आहे? x² प्लस 3xy प्लस 2y². ऑप्शन सी. ओके, याचा आन्सर कोणतं आहे? ऑप्शन सी. नाव इथून दिसत नसलं तर इकडे बसा. ओके, म्हणजे तुम्हाला काय माहीत पाहिजे? फक्त स्लोप ऑफ लाईन. ओके, कंबाईंड इक्वेशन काढण्यासाठी काय? स्लोप ऑफ लाईन काढायचं. म्हणजे कंबाईंड इक्वेशन काढण्यासाठी आधी लाईन माहीत पाहिजे आणि लाईनचे इक्वेशन काढण्यासाठी इथं फक्त स्लोप. कशामुळं स्लोप? कारण फक्त लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. मग पासिंग थ्रू ओरिजिन म्हटलं की y इज इक्वल टू mx. मग फक्त स्लोप माहीत पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आणखीन हिअर एक्झाम्पल नंबर 31. ओके, द जॉईंट इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड हॅव्हिंग इन्क्लिनेशन 60 डिग्री अँड 120 डिग्री. मग आता इथे इन्क्लिनेशन 60 डिग्री अँड 120 डिग्री दिले. म्हणजे स्लोप, फर्स्ट लाईनचा स्लोप काय असणार? tan 60 आणि सेकंड लाईनचा स्लोप काय असणार? tan 120 डिग्री. मग tan 60 किती आहे? √3 आणि tan 120 किती आहे? -√3. हे कोणते? -√3. मग तुमचं इक्वेशन काय आल्या? y इज इक्वल टू m1x, y इज इक्वल टू √3x अँड y इज इक्वल टू m2x. झालं कॅल्क्युलेशन. इट इज √3x मायनस y इज इक्वल टू 0 अँड प्लस y इज इक्वल टू 0. आता हे √3x मायनस y, √3x प्लस y. म्हणजे इथं तुम्ही a² मायनस b² चा फॉर्म्युला यूज करू शकता आणि डायरेक्ट आन्सर लिहू शकता 3x² मायनस y² इज इक्वल टू 0. म्हणजे इथे सुद्धा डायरेक्ट आन्सर. आता काय याचा आन्सर आहे? 3x². ओके, सी नाही बी. ओके, आन्सर काय याचं? बी. 3x² मायनस y² इक्वल टू 0. ओके, म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला स्लोप ऑफ लाईन म्हणजे बोर्डात आपण जसं स्टेप बाय स्टेप लिहित होतो प्रत्येक स्टेप तसं लिहित बसायची गरज नाही, काही नाही. तुम्हाला इक्वेशन काय? y इज इक्वल टू m1x, y इज इक्वल टू m2x. 2 लाईन. आता इथे अँगल दिले होते. मग अँगल कोणतेही दिलेले असतील. एखादं डायरेक्ट अँगल देतात, एखादं डायरेक्ट देत नाहीत. मग अँगल देत नाहीत तर मग तेव्हा तुम्हाला अँगल काढणं लागतील. ओके, म्हणजेच एखादा क्वेश्चन काय असणार? फाइंड द कंबाईंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स विच बायसेक्ट द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सेस. ओके, आहे याच्यात एक्झाम्पल एक बायसेक्टिंग द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट. एक्झाम्पल नंबर 38. ओके, एक्झाम्पल नंबर 38. त्याच्यात काय दिलेले? कंबाईंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन विच बायसेक्ट द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सेस. आता त्याच्यात हे पासिंग थ्रू ओरिजिन एखादा शब्द देत नाहीत. या क्वेश्चनमध्ये लिहिले पण पासिंग थ्रू ओरिजिन देत नाहीत. कारण लाईन बायसेक्ट द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सेस आणि अँगल बिटवीन द कोऑर्डिनेट ॲक्सेस ॲट ओरिजिन म्हणजे दॅट लाईन ऑलवेज पासिंग थ्रू ओरिजिन विच बायसेक्ट द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सेस. म्हणजे इथं ओरिजिन शब्द लिहिला आहे, क्वेश्चनमध्ये लिहिला आहे पण एखाद्या वेळेस लिहित नाहीत. ती लाईन पासिंग थ्रू ओरिजिनच असणार. कंबाईंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन विच बायसेक्ट द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सेस. किंवा क्वेश्चन एवढंच विचारणार द कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स विच बायसेक्ट द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सेस. बायसेक्ट असेल किंवा ट्रायसेक्ट असेल. बायसेक्ट म्हणले की सरळ 45 डिग्री 45 डिग्री. ओके, 45 डिग्रीचे अँगल होणार म्हणजेच बायसेक्ट. इट इज x axis and it is y axis. Okay, here it is a first line bisect the angle. It is a 45 degree. It is also 45 degree. It is line 1. Second line is also angle between coordinate axis. It is 45 degree and it is
45 डिग्री. पण आपल्याला काय पाहिजे, स्लोप्स पाहिजे. स्लोप्स म्हणजे काय, लाईननं एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन सोबत केलेला अँगल म्हणजे हा अँगल. L1 केलेला अँगल 45 आणि L2 केलेला अँगल कोणता आहे, 135. हे झाले तुमचे दोन अँगल. इट इज 135 आणि 45. म्हणजे हे काय झालं तुमचा, L1चा स्लोप आला tan 45 आणि L2चा स्लोप आला tan 135. म्हणजेच एका लाईनचा स्लोप 1 आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप -1. म्हणजे लाईनचं इक्वेशन काय, x + y = 0 आणि x - y = 0. म्हणजे सरळ सरळ कंबाईन इक्वेशन तोंडी सांगता येते, x² - y² = 0. मग x² - y² = 0. कोणतं ऑप्शन आहे, तर सी ऑप्शन. ओके. असंच जर ट्रायसेक्ट म्हणलं तर काय येणार, ट्रायसेक्ट. ओके. आता हे तर लिहिता येते ना, स्टेप बाय स्टेप काही लिहित नाही, तुम्ही फक्त क्वेश्चन पहा आणि त्याच्यानुसार आन्सर. आता हेच जर ट्रायसेक्ट म्हणलं, पण ट्रायसेक्टसाठी मग कंडिशन देतील बघा तुम्हाला, ट्रायसेक्ट इन द फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट और सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट. मग आपण फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंटमधलं ट्रायसेक्ट करीत, फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. ओके. इट इज L1 and it is L2. It is 30 डिग्री 30 डिग्री अँड 30 डिग्री बिकॉज ट्रायसेक्ट. मग L1 तयार केलेला अँगल हा 30 डिग्री आणि L2 तयार केलेला अँगल एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन सोबत 60 डिग्री. ओके. देन मग आता तुमचा L1चा स्लोप काय, tan 30 म्हणजेच 1/√3 आणि L2चा स्लोप काय, tan 60 मीन्स √3. म्हणजे तुमच्या इक्वेशन ऑफ लाईन काय, y = √3x अँड y = 1/√3x. हा 1/√3 आणि हा √3. म्हणजे इक्वेशन काय, √3x - y = 0 अँड हिअर x - √3y = 0. आता दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, √3x² - 3xy -xy आणि पुन्हा प्लस √3y² = 0 अँड देन इट इज √3x² - 4xy प्लस √3y² = 0. हे झालं तुमच्या अँगलवरून. ओके. म्हणजे जर डायरेक्ट स्लोप दिलेला असला, याच्या आधीचा पहिला प्रॉब्लेम, डायरेक्ट स्लोप दिलेला असेल नाही तर त्याला पॅरलल किंवा परपेंडिक्युलर दिलेला असेल, किंवा मग स्लोप काढण्यासाठी काय आणखीन एक कंडिशन, तर डेफिनेशन काय, तर स्लोप ऑफ अ लाईन इज अ टँजंट ऑफ अ अँगल मेड बाय द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. हिअर म्हणजे लाईनने एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन सोबत केलेला अँगल. ओके. स्लोप ऑफ अ लाईन इट इज अ टँजंट ऑफ अ अँगल मेड बाय द लाईन अँड पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. मग याच्यावरून तुम्ही स्लोप काढणार, एकतर पॅरलल लाईन दिलेली असेल, परपेंडिक्युलर दिलेली असेल, नाही तर अँगल दिलेला असणार. अँगलवरून जर फक्त स्लोप फाइंड आउट करायचा आणि डायरेक्ट आन्सर लिहायचं. ओके. बोर्डाचे ज्या तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन हे लिहायला थोडा टाईम लागला, आणखीन एक बोर्डाचे जे थेरॉटिकल क्वेश्चन या टाईपमध्ये होते. ओके. हिअर पण इथं तुम्ही डायरेक्ट स्लोप ऑफ, एकदा स्लोप कळाले की डायरेक्ट कंबाईन इक्वेशन. याच्यातलाच तुम्ही पहा, example number 44. Okay. A joint equation of pair of lines passing through origin and forming equilateral triangle with the line x is equal to 1. Okay. आता here तुम्हाला काय दिलेले, it is x axis and it is y axis. Find the combined equation of pair of lines passing through origin. Okay. origin मधून जाणाऱ्या दोन लाईन, passing through origin and making equilateral triangle with the line x is equal to 1 दिलेले. x is equal to 1, it is a perpendicular to the x axis. Okay. या लाईनचं काम बस एवढं आहे की इट इज अ परपेंडिक्युलर टू द एक्स ॲक्सिस. आणि ह्या दोन लाईन इट इज OA अँड OB, टू लाईन्स आर द पासिंग थ्रू ओरिजिन. आता आपल्याला कंबाईंड इक्वेशन कोणत्या लाईनची काढायची, OA आणि OB या दोन लाईनचे कंबाईंड इक्वेशन काढायचे. म्हणजेच तुम्हाला या दोन लाईननं एक्स ॲक्सिस सोबत तयार केलेले अँगल्स माहीत पाहिजेत. म्हणजेच या लाईननं तयार केलेला अँगल कोणता आहे, हा आहे. ओके. एक्स ॲक्सिस सोबत म्हणजे हा अँगल माहीत झाला की लाईनचा स्लोप कळते. मग या OB लाईननं एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन सोबत तयार केलेला अँगल कोणता आहे, हा अँगल. म्हणजे तुम्हाला हे दोन अँगल माहीत पाहिजे. आता इथे केअरफुली पहा,
हा ट्रँगल OAB हा कसा आहे, इक्विलॅटरल ट्रँगल, म्हणजे हा अँगल 60 डिग्री आहे, हाही अँगल 60 डिग्री आणि हा सुद्धा 60 डिग्री. देन पुन्हा या छोट्या ट्रँगलमध्ये पहा, ही लाईन परपेंडिक्युलर आहे. ओके, ट्रँगल OAC मध्ये हा 90 डिग्री, हा 60 डिग्री, म्हणजे हा किती असणार 30 डिग्री. म्हणजे तुम्हाला एका लाईनचा स्लोप कळाला, हा 30 डिग्री तर हाही 30 डिग्री असणार कारण 60 आहे. मग हा 30 डिग्री आहे तर हा अँगल किती असणार 60 डिग्री, कारण हे टोटल 90 डिग्री आहे. याचा अपोजिट अँगल 60 डिग्री. देन माझा टोटल अँगल किती झाला आहे 150 डिग्री. म्हणजे तुम्हाला स्लोप काढण्यासाठी दोन लाईनचे अँगल माहीत पाहिजे एक्स ॲक्सिस सोबतचे. पहिला अँगल आला 30 डिग्री आणि दुसरा अँगल आला इट इज 150 डिग्री. म्हणजे तुमचे स्लोप्स काय झाले tan 30 आणि tan 30 इट इज 1/√3. आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप काय आला tan 150 आणि tan 150 किती आहे -1/√3. मग झालं याच्यावर दोन इक्वेशन, y इज इक्वल टू m1x and y is equal to m2x. Then it is x minus √3y is equal to 0 and it is x plus √3y equal to 0. Again here a minus b, a plus b, a square minus b square. मग काय येणार इथं x square minus 3y square. मग x square minus 3y square कोणत्या ऑप्शनमध्ये आहेत, ऑप्शन बी, x square minus. आता सेम असाच कन्सेप्ट वाय ॲक्सिसला परपेंडिक्युलर असला तरी याच कन्सेप्टनं काढायचं, वाय ॲक्सिसला परपेंडिक्युलर. हिअर दोन लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द वाय इज इक्वल टू 1 सपोज. ओके, देन इट इज OA अँड इट इज B. ओके, हे झालं तुमचं 90 डिग्री, मग 60 डिग्री 60 डिग्री. ओके, याच कन्सेप्टनं हे 30 डिग्री होणार. देन मग हे 30 डिग्री असलं हे किती होणार 60. म्हणजेच या OAनं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल 60 डिग्री आणि इट इज 120. OBनं तयार केलेला अँगल 120. म्हणजे एक स्लोप आला tan 60 आणि एक स्लोप आला tan 120. म्हणजे एक स्लोप आला √3 आणि एक स्लोप आला -√3. म्हणजे याच्यासारखंच येईल, फक्त हे 1/√3 होते. म्हणजेच इथे ना √3x - y आणि √3x + y. म्हणजे या दोन लाईनची कंबाईंड इक्वेशन काय असणार मग 3x² - y² = 0. म्हणजे हे पाठच केलं तरी जमते, कारण या प्रॉब्लेमचा आन्सर बदलणारच नाही. असा प्रॉब्लेम असला फक्त x = 1 आहे, x = 2, 3, 4, 0 सोडून काही होऊ द्या, निगेटिव्ह आलं तरी चालते. निगेटिव्ह आलं तर काय लाईन इकडच्या साईडला येईल, ह्या दोन लाईन तर बदलणार नाही. सपोज इकडे x = -2 घेऊ, कन्सेप्ट तेच राहते. हे 30 डिग्री, हे 30 डिग्री, हे 30 म्हणून हे 30 होणार. ओके, निगेटिव्ह झालं तर. म्हणजेच x = काय कंबाईंड इक्वेशन. क्वेश्चन केअरफुली पहा. ओके, क्वेश्चनमध्ये काय दिलेले आहे, द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पास थ्रू ओरिजिन अँड फॉर्मिंग इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन x = 0 सोडून, कारण 0 आलं तर मग ते ट्रायंगलच होणार नाही. x = 0 सोडून काही येऊ द्या, ॲन्सर फिक्स. x² - 3y² = 0 अँड परपेंडिक्युलर टू द y ॲक्सिस म्हणलं की याचा ॲन्सर काय 3x² - y² = 0. हे दोन ॲन्सर. म्हणजे आता इथं एवढं सॉल्व केले, आता सॉल्व करायची गरज नाही, हे दोन्हीचे ॲन्सर पाठच करा. ओके, हे झाले तुमचे अँगल जर दिलेले असले तर. याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. ओके, एक्झाम्पल नंबर 41 पहा त्याच पेजवर. द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग अन अँगल 45 डिग्री विथ द लाईन. ओके, म्हणजे तुम्हाला अशा दोन विथ द लाईन काय 2x + 3y = 0. म्हणजे तुम्हाला अशा दोन लाईनची कंबाईंड इक्वेशन काढायची पासिंग थ्रू ओरिजिन आणि ह्या गिव्हन लाईनसोबत काय करणार अँगल 45 डिग्रीचा अँगल तयार करायचा 45 डिग्री. मग त्या दोन लाईनपैकी ज्या दोन लाईनची इक्वेशन काढायची त्या दोन लाईनपैकी एक लाईन घेऊ आपण y = mx आणि गिव्हन लाईन काय 2x + 3y = 0. ओके, हिअर
आपल्याला ज्या दोन लाईनची कंबाईंड इक्वेशन काढायची त्या दोन लाईनपैकी ही लाईन घेतली, y इज इक्वल टू mx बी वन ऑफ द लाईन. ओके, म्हणजे इथे m दोन लाईन आहेत, म्हणजे mच्या व्हॅल्यू किती असणार 2. ओके, आणि ह्या दोन लाईनपैकी एक लाईन आणि ही लाईन ह्या दोन्ही मिळून काय तयार करायला तर 45 डिग्रीचा अँगल. ओके, कंबाईंड इक्वेशन तर आपल्याला लाईन पासिंग थ्रू ओरिजिनचे काढायचं. यू वॉन्ट टू फाइंड द कंबाईंड इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इज मेकिंग अँगल 45 डिग्री विथ द लाईन 2x + 3y = 0. ओके, देन आता या लाईनसोबत आता इथं सपोज 2x + 3y = 0, इथं तुम्हाला लाईन पासिंग थ्रू ओरिजिनच्या ऐवजी दुसरी लाईन असेल. ओके, लाईन दुसरी असू शकते इथं. ओके, देन इथं +1 +2 +3 कोणते असेल, ही झाली तुमची लाईन. आता या दोन्हीनं तयार केलेला अँगल कोणता आहे 45 डिग्री. तर इथं तुम्हाला अँगल दिलेला आहे या दोन लाईनमधला 45 डिग्री. मग या लाईनचा स्लोप आपण कन्सिडर करू m1, त्याला म्हणू m. या लाईनचा स्लोप कन्सिडर करू m2, ते झालं -2/3. मग तुमच्याजवळ अँगलचा फॉर्म्युला आहे tan θ = 1 + m1 × m2. इट इज अँगल बिटवीन एनी टू लाईन्स. देन इट इज tan 45 = m मायनस, हे मायनस आहे. ओके, म्हणजे हे काय होणार +1 + m × -2/3. ओके, आता याचं कॅल्क्युलेशन करू. हे किती आहे 1 3m + 2/3 आणि इथे येते 3 - 2m/3. ओके, /3 कॅन्सल. आता आपल्याला स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केल्यावर काय होते 1 = 9m² + 12m + 4. ओके, स्क्वेअर a² - a² + b² आणि इथे a² - b² अपॉन 9 - 12m + 4m². मग याचं कॅल्क्युलेशन काय 9 - 12m + is equal to 9m² + 4. देन आता हे 9m² आहे, ही पूर्ण टर्म या साईडला घेऊन जा. म्हणजे हे काय होते 5m² + 24m - 5 is equal to 0. आता हे केअरफुली पहा. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m. म्हणजे आता असा कोणताही प्रॉब्लेम विचारला तर काय y = mx ही लाईन तर फिक्स राहणार, फक्त ही लाईन आणि अँगल बदलणार. अँगल याच्या जागा 30 देतील, 45 देतील, 60 देतील. इथे हे लाईन बदलणार, म्हणजे हे m2 बदलणार आणि अँगल बदलणार. बाकी कॅल्क्युलेशन असंच करीत जायचं कोणत्याही प्रॉब्लेम या टाईपमध्ये. ओके, प्रॉब्लेम काय द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग अँगल 45 डिग्री विथ द लाईन. ओके, म्हणजे कोणत्या दोन लाईनची कंबाईंड इक्वेशन काढायची पासिंग थ्रू ओरिजिन आणि या लाईनसोबत 45 डिग्रीचा अँगल तयार करतात. म्हणजे या दोन लाईनमधला अँगल माहिती आहे तुम्हाला, इट इज वन ऑफ द लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. y = mx. या दोन लाईनमधला अँगलनुसार आपण कॅल्क्युलेशन केलं. आता कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर हे काय आले तर इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हां, इट इज ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन इन m अँड m इज अ स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे इट इज ऑक्झिलरी इक्वेशन. देन हिअर पुट द व्हॅल्यू ऑफ m. y = mx. देअरफॉर m = y/x. म्हणजे इथं इट इज ऑक्झिलरी इक्वेशन. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m अँड m इज अ स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, m हे m कुठून आलं, हे कॅल्क्युलेशन m कुठून घेतले तर इट इज m. ओके, अँड m इज अ स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. मग डायरेक्ट mच्या जागेवर काय ठेवणार y/x. देन थ्रूआउट मल्टिप्लाइंग बाय x² 5y² प्लस आणि मायनस 5x² = 0. ओके, आता अगेन मल्टिप्लाय बाय मायनस, देन इट इज 5x² - 24xy - 5y² = 0. ओके, ही झाली तुमची कंबाईंड इक्वेशन. ओके, आता हे कंबाईंड इक्वेशन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे लास्ट डी ऑप्शन. ओके, आता इथं पुढच्या प्रॉब्लेममध्ये काय चेंज होणार, ही लाईन बदललेली असणार म्हणजे स्लोप काहीतरी दुसरा असणार आणि ते अँगल चेंज असणार. बस त्याचं कॅल्क्युलेशन करा, ॲक्झिलरी इक्वेशन येईल आणि ॲक्झिलरी इक्वेशनमध्ये काय करायचं तुम्हाला फक्त y/x पुट करा, ते झाली तुमची कंबाईंड इक्वेशन. ओके,
नाव. त्याच्यानंतर नेक्स्ट कोणतं 43. 43 तसंच आहे, फक्त इथे अँगल अल्फा दिलेला आहे. ओके हिअर लास्ट एक्झाम्पल आणि 43 एक्झाम्पल केअरफुली पहा. आता याच्यात काय दिलेले आहे, लाईन तर तीच आहे, y इज इक्वल टू mx. आता मी डायरेक्ट दोन्ही लिहित नाही. आणि दुसरी लाईन कोणती आहे, x + y, म्हणजे या लाईनचा स्लोप किती आहे -1. मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलो. आपला अँगलचा फॉर्म्युला काय, tan θ इज इक्वल टू अपॉन 1 + m1 इंटू m2. आता इथं थिटाच्या जागावर काय दिलेले, अल्फा. पहिल्या लाईनचा स्लोप तर लाईन पासिंग थ्रू ओरिजिन ते घेतलं m. दुसरा स्लोप किती आहे -1, म्हणजे इथे येणार ते +1. 1 - m डायरेक्ट लिहिले. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करा. tan स्क्वेअर अल्फा m स्क्वेअर प्लस 2m + 1 2m + m स्क्वेअर. देन कॅल्क्युलेशन करा. याचं हे काय येणार, इकडे मल्टिप्लाय केल्यावर tan स्क्वेअर अल्फा -2m tan स्क्वेअर अल्फा प्लस m स्क्वेअर tan स्क्वेअर अल्फा किंवा tan स्क्वेअर अल्फा m स्क्वेअर इज इक्वल टू. देन आता याला त्या साईडला घ्या का त्याला इकडे घ्या. हिअर हे पूर्ण इकडे घेऊ, म्हणजेच काय होतं इथं केअरफुली पहा. tan स्क्वेअर अल्फा -1 इंटू m स्क्वेअर. हे m स्क्वेअर या साईडला आल्यावर काय येणार मायनस m स्क्वेअर tan स्क्वेअर अल्फा आणि ते -m स्क्वेअर. तर काय कॉमन निघणार m स्क्वेअर, म्हणजे tan स्क्वेअर अल्फा -1. त्याच्यानंतर कोणतं आता हे m. ओके, आणि हे 2m पुन्हा ते इकडे घ्या, म्हणजे पुन्हा मायनस. केअरफुली पहा, हे ॲज इट इज लिहायलो 2m tan स्क्वेअर अल्फा. हे 2m इकडे घेतल्यावर काय येणार -2m. आता कॉमन काय घ्यायचं -2m, म्हणजे -2m कॉमन घेतल्यावर काय होणार तिथं tan स्क्वेअर अल्फा +1. -2m कॉमन घेतलं तर काय राहणार tan स्क्वेअर अल्फा +1. आणि त्याच्यानंतर लास्ट tan स्क्वेअर इट इज प्लस tan स्क्वेअर अल्फा -1 इज इक्वल टू 0. ओके, आता आपल्याला याच्यात ऑप्शनमध्ये काय आन्सर दिले त्याच्यानुसार याला कन्वर्ट करा. कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. ऑप्शनमध्ये काय आन्सर पाहिजे, सेकमध्ये पाहिजे आणि x स्क्वेअर आणि y स्क्वेअर सोबत. ओके, मग आता इथं काय करणार, एक तर सरळ y/x तर येणार असते, पण आता इथं tan स्क्वेअर अल्फा -1 पाहिजे नाही. मग थ्रूआउट डिवायडिंग बाय tan स्क्वेअर अल्फा -1, थ्रूआउट डिवायडिंग बाय tan स्क्वेअर अल्फा -1. मग या सगळ्याला जर tan स्क्वेअर अल्फा -1 हे tan स्क्वेअर अल्फा -1 tan स्क्वेअर अल्फा -1 जर डिवाइड केलं तर काय राहते इथं m स्क्वेअर. ओके, केअरफुली पहा, -2m आणि हे न्यूमरेटरमध्ये काय tan स्क्वेअर अल्फा +1 आणि अपॉन tan स्क्वेअर अल्फा -1 डिवाइड करायला. आणि पुन्हा इकडं +1 इज इक्वल टू 0. हे झालं. आता mच्या जागेवर mची किंमत ठेवा आणि हे पाहिजे नाही, आता याच्या जागेवर सेक पाहिजे. ते काय कॅल्क्युलेशन करता येईल तुम्हाला, इथं cos 2 अल्फाचा फॉर्म्युला आहे. ओके, काय cos 2 अल्फाचा फॉर्म्युला आहे, म्हणजे 1 प्लस 1 - tan स्क्वेअर अल्फा अपॉन 1 + tan स्क्वेअर अल्फा. पण हे रेसिप्रोकलमध्ये आहे, म्हणजे याला डायरेक्ट सेक लिहिता येते. ओके, सेक 2 अल्फा हिअर m स्क्वेअर -2m आणि डायरेक्ट लिहायला होता सेक 2 अल्फा आणि +1 इज इक्वल टू 0. हे केअरफुली पहा, कारण हा फॉर्म्युला कशाचा आहे, cos 2 नाही 1/cos 2 अल्फाचा आहे. हा फॉर्म्युला कशाचा आहे 1/cos 2 अल्फा, कारण cos 2 अल्फा इज इक्वल टू 1 आणि अपॉन 1 + tan स्क्वेअर अल्फा. पण हे उलटे. ओके, म्हणजे हे 1/cos 2 अल्फा म्हणजेच काय सेक 2 अल्फा ते इक्वेशन. आणि नंतर काय करणार mच्या जागेवर y/x. मग mच्या जागेवर y/x ठेवल्याच्यानंतर ॲन्सर कोणतं येईल, कोणतं
हे अल्फा, ओके 2 अल्फाच पाहिजे, सेक 2 अल्फा. कारण इथं 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा आहे. अल्फा आहे म्हणजे इकडे फॉर्म्युला 2 अल्फा येईल, कॉस 2 ते. ओके ऑप्शनमध्ये 2 अल्फाच पाहिजे. कॅल्क्युलेशन झालं लक्षात हे सगळं. आता इथं काय फक्त डिवाईड केलेले हे लक्षात राहू द्या, कारण याचा फॉर्म्युला यूज करता येते पण याचा कोणताच फॉर्म्युला नाही. ओके म्हणून काय केलं, सगळं याला डिवाईड केलं आणि डिवाईड केल्यानंतर मग इथं फॉर्म्युला तयार झाला, ते झाला तुमचा फॉर्म्युला. ओके म्हणजे कन्सेप्ट तेच आहे, मागच्या प्रॉब्लेममध्ये जे कन्सेप्ट होता तेच, फक्त इथे अँगल दिलेलं नाही. अँगल जर दिलेला असता इथं अल्फाच्या जागेवर 30, 45 किंवा 60 काहीतरी दिलेलं असतं तर व्हॅल्यू आली असती, आणि व्हॅल्यू आली असते तर मग इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच राहिलं नसतं, मग स्ट्रेट तुमचं कॅल्क्युलेशन झालं तर न्यूमेरिकल. ओके इथंही तेच आहे, इट इज ॲक्झिलरी इक्वेशन, कारण ही कॉन्स्टंटच व्हॅल्यू आहे 2 अल्फा, आणि त्याच्यानुसार काय y/x, एमच्या जागेवर ठेवा y/x आणि कॅल्क्युलेशन करा. ते झालं तुमचं लास्ट आन्सर. कॅल्क्युलेशन कळाली. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घ्या 49. द जॉईंट इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाईन. ओके आता याच्यात तुम्ही बोर्डाची मेथड वापरणार नाही, काही नाही. बोर्डाचे 2 मेथडनं सॉल्व्ह होतं, एक तर सेपरेट करा, परपेंडिक्युलरची स्लोप काढा, इक्वेशन काढा. इथं डायरेक्ट आता शॉर्टकटच यूज करा. हिअर तुमच्याजवळ जर इक्वेशन असली ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. ओके हिअर द कंबाइंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स passing through origin and perpendicular to these 2 lines, then its equation is bx² minus 2hxy plus ay² is equal to 0. ही झाली तुमची कंबाईंड इक्वेशन. ओके म्हणजे या प्रॉब्लेमचा आन्सर तुम्हाला डायरेक्टच लिहायचं. तुम्हाला क्वेश्चन काय, फाइंड द कंबाईंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू दिस लाईन. मग आता इथं काय, द कंबाईंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स. ओके जर शॉर्टकट लिहून घ्यायची असली तर काय शॉर्टकट, द कंबाइंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 इज bx² मायनस 2hxy प्लस ay² इक्वल टू 0. मग आता इथे गिव्हन इक्वेशन काय, 2x² प्लस 5xy प्लस 3y². मग याचा आन्सर काय, 3x² मायनस 5xy प्लस 2y² इक्वल टू 0. डायरेक्ट लिहायचं. या टाईपचे क्वेश्चन CET मध्ये बरेचदा विचारलेले आणि आपल्याला याचा आन्सर डायरेक्टच लिहिता येते शॉर्टकटनंच. म्हणजे याच्यात ऑप्शन कोणते, ए. ओके त्याच्यावरचाच 48 नंबरचा पहा. आता याच्यात थोड्याशा चुका होण्याचे चान्सेस असतात. 48 नंबर काय क्वेश्चन, कंबाइंड इक्वेशन, तेच क्वेश्चन आहे. कंबाइंड इक्वेशन ऑफ 2 लाईन्स, combined equation of the pair of lines through origin and perpendicular to the lines represented by 2x² minus 3xy minus 9y² equal to 0. मग आता हिअर तुम्हाला ही इक्वेशन दिलेली आहे. ओके आणि आन्सर काय तुमचं हे, तर ह्याच्यानुसार डायरेक्ट आन्सर सांगा बरं. 9x² प्लस 3xy प्लस इथं काय येणार मायनस. हिअर काय लिहिलं तुम्ही, तुमच्याजवळ ओरिजिनल इक्वेशन काय, एक मिनिट आणि पुन्हा सांगा मला आन्सर. 2x² मायनस 9y² इक्वल टू 0. ओके आता तुम्हाला काय करायचं आहे, या 2 लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या 2 लाईनची कंबाईंड इक्वेशन आणि पासिंग थ्रू ओरिजिन, त्याचा आन्सर सांगा. हा काय सांगू लागले, 9x² प्लस 3xy मायनस 2y² इक्वल टू 0. मग कोणतं ऑप्शन आहे, बी. ओके आणि हे चुकलं. ओके आता कशामुळं, म्हणजे तुम्हाला काय इथं माहिती आहे की एच्या जागावर बी, बीच्या जागावर ए आणि एचचं साईन चेंज करायचं, पण तुम्ही इथं व्हॅल्यूच रिप्लेस केलं नाही ना व्यवस्थित. कारण इथं ए आणि बी इंटरचेंज करायचे आहेत. एची किंमत 2 आहे पण बीची किंमत -9 आहे ना, मग पुढं -9 घेणं लागेल ना. मग याच्यामुळे या प्रॉब्लेममध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. शॉर्टकटनं पटकन सांगितलं आन्सर हे, पण हे आन्सर चुकीचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एच्या जागेवर बी,
बीच्या जागावर ए आणि एचचं साईन चेंज करायचे. मग इथं बीची व्हॅल्यू किती आहे? -9 आहे, म्हणजे -9x². एचचं साईन चेंज करा प्लस, आणि एची व्हॅल्यू किती आहे? +2, म्हणून हे +2. हे आहे तुमचं ॲन्सर. आणि हे ऑप्शनमध्ये आहे का? तर हे नाही ऑप्शनमध्ये. मग पुन्हा मायनसनं मल्टिप्लाय करा. आणि आता हे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? आणि हे करेक्ट आहे. ओके, त्याच्यामुळे पहिल्या याच्यात डायरेक्ट फास्टमध्ये करण्यामध्ये चुका होतात. ओके, त्याच्यामुळं मायनस असले तर केअरफुली कॅल्क्युलेशन करा. ओके, प्रॉब्लेम सोपा आहे, तोंडीच ॲन्सर काढता येते, त्याच्यामुळे फास्ट करण्याच्या नादामध्ये चुकू देऊ नका. त्याच्यानंतर आणखीन एक here 91, क्वेश्चन नंबर 91 पहा. The joint equation of angle bisectors, the joint equation of the angle bisectors of angle between lines, it is x² plus 3xy plus 2y² = 0. ओके, आता तुम्हाला कोणत्या दोन लाईनची कंबाईन इक्वेशन काढायची? की या दोन लाईननं तयार केलेल्या अँगलला बायसेक्ट करणाऱ्या लाईनची कंबाईन इक्वेशन, म्हणजेच या टाईपमध्ये. हिअर सपोज ह्या गिव्हन लाईन्स, ओके, हे गिव्हन लाईन्स L1 अँड L2, पण आपल्याला या लाईनची इक्वेशन नाही काढायची, हे ऑलरेडी दिलेलीच आहे. आपल्याला कोणते या लाईननं तयार केलेल्या अँगलला बायसेक्ट करणार आहे, त्या थोडं लांब काढतो. हिअर तुम्हाला या दोन लाईनची कंबाईन इक्वेशन काढायची. ओके, मग याच्यासाठी आता बोर्डानुसार आपण कन्सेप्ट काय यूज केला? हिअर each point on this angle bisector is equidistant from the given line, आणि मग तिथं परपेंडिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला होता आणि त्याच्यानुसार मग सॉल्व्ह केलं होतं. ओके, लेंदी प्रोसिजर आहे, पण त्याच्यासाठी डायरेक्ट आता इथं फॉर्म्युला केअरफुली पहा. तुमच्याजवळ जर ax² प्लस 2hxy प्लस by² = 0 हिअर. ओके, केअरफुली पहा. द कंबाइंड इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर्स ऑफ द लाईन. ओके, हिअर या लाईननं तयार केलेल्या अँगलला बायसेक्ट करणाऱ्या लाईनची कंबाईंड इक्वेशन. तर डायरेक्ट लिहा x² मायनस y² अपॉन a मायनस b = xy अपॉन h. मग आता गिव्हन ही लाईन आहे, त्याच्यानुसार काय येणार? मग x² मायनस y² अपॉन 1 मायनस 2 = xy आणि अपॉन 3/2. ओके, आणि आता त्याचं कॅल्क्युलेशन हे किती होते? -1. ओके, हे -1 आणि हे 3/2. ओके, 2 नो इथं वर मल्टिप्लाय करा, 3 ने इकडं मल्टिप्लाय करा, म्हणजे होते 3x² मायनस 3y² = -2xy. हे -1 आणि हे 2, म्हणजे लास्ट आन्सर काय? प्लस 2xy मायनस = 0. ओके, म्हणजे थिओरिटिकल मेथड न जाता डायरेक्ट हे फॉर्म्युला लक्षात राहू द्या. ओके, या टाईपचा कोणताही प्रॉब्लेम असला तर हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या, डायरेक्टच ॲन्सर लिहा. हे झालं तुमचं डायरेक्ट ॲन्सर. मग आता इथं कोणताही प्रॉब्लेम असला, नंबर तर बदलणार, फॉर्म्युला लक्षात राहू द्या, व्हॅल्यू ठेवा. आणखीन याच्यात एक कन्सेप्ट हिअर 3x² प्लस 2xy मायनस 3y² = 0. ओके, ह्या दोन लाईन दिसायल्यात. ही झाली तुमची रिक्वायर्ड होमोजिनियस इक्वेशन. ओके, इट इज कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. देन these two lines are relation between these two lines. हे 3 आणि हे -3. इथे a+b = 0 आले आणि a+b0 परपेंडिक्युलर. ओके, मग एखाद्या वेळेस ही कंडिशनही विचारतात, म्हणजे अँगल बायसेक्टरचे जे इक्वेशन्स असतात कंबाईंड इक्वेशन, आणि त्या दोन लाईन कशा असणार? परपेंडिक्युलरच असणार एकमेकाला. ह्या ज्या दोन लाईन अँगल बायसेक्टर, कारण तुमच्या रिक्वायर्ड गिव्हन लाईन कोणत्या आहेत? L1 आणि L2. या दोन लाईनचे अँगल बायसेक्ट करणाऱ्या दोन्ही लाईन ह्या एकमेकाला परपेंडिक्युलरच असणार. ओके, ही झाली तिची इक्वेशन. मग तुम्हाला ऑप्शनमध्ये एखाद्या वेळेस परपेंडिक्युलर पॅरलल या टाईपमध्ये ऑप्शन असले तर त्याच्यानुसार की ह्या दोन लाईन कशा असणार? परपेंडिक्युलर. म्हणजे क्वेश्चन लक्षात राहू द्या, म्हणजे या क्वेश्चनचा ॲन्सर तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाही, एवढं लक्षात राहू द्या.
आणि हे परपेंडिक्युलर असेल, कारण एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह, आणि त्याला एच न मल्टिप्लाय करावे. म्हणजे कोइफिशियंट सारखेच आहेत, म्हणजे ए आणि बी सारखेच आहेत, आणि एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणजे ते 0, म्हणजेच परपेंडिक्युलर. याच्यानंतर नेक्स्ट 93 नंबरचा एक क्वेश्चन पहा. हेही थेरॉटिकल फॉर्म्युलाच म्हणून लक्षात राहू द्या. द लेंथ ऑफ P1 अँड P2 आर द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पॉईंट x1, x2. ओके, हेअर x1, y1 आहे. ओके, ड्रॉन फ्रॉम द x1, y1 ऑन द लाईन ax² + 2hxy + by² = 0, देन P1 × P2. तर हा सरळ सरळ तुमचा फॉर्म्युला आहे. P1 × P2 लेंथ ऑफ प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. ओके, प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ परपेंडिक्युलरचा सरळ सरळ फॉर्म्युला, आणि ते फॉर्म्युला लक्षात राहू द्या. त्याच्यानुसार जर तुम्हाला कोणतंही आलं तर तुम्हाला ते डायरेक्ट आन्सर लिहायचे. ओके, आता याच्यात कोणतं आहे आन्सर? सी. ओके, फक्त काय केलेले, होमोजिनियस इक्वेशनमध्ये एक्स आणि वायच्या जागेवर x1 आणि y1 म्हणजे ते पॉईंट ठेवून दिला. ज्या पॉईंटपासून आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायला तो पॉईंट त्याच्या जागेवर ठेवणार, आणि लास्टला डिनॉमिनेटरमध्ये फक्त लक्षात राहू द्या काय, तर a - b² + 4h². मग तुम्हाला जर याच्या जागा पॉईंट जरी दिलेली असली, म्हणजे सरळ सरळ लाईन इथं तर जनरल फॉर्ममध्ये लिहिलेली, जर त्याच्या जागा तुम्हाला पॉईंट जरी दिलेली असली तरी तुमचं ते कॅल्क्युलेशन करा. ओके, आता याच्यानंतर अँगल बिटवीन लाईन्स, सगळ्यात सोपं आर्टिकल, पेअर ऑफ लाईन चॅप्टरमधलं सगळ्यात सोपं आहे आर्टिकल. तुम्हाला होमोजिनियस इक्वेशन जर दिलेली असली ax² + 2hxy + by² = 0. हिअर द अँगल बिटवीन लाईनचा फॉर्म्युला कोणता आहे? tan θ = अपॉन 1 + m1 × m2. आता हा फॉर्म्युला काय, कोणत्याही दोन लाईनमधला अँगल काढण्याचा फॉर्म्युला. मग आता इथं तुम्हाला ही सेकंड डिग्री होमोजिनियस सेपरेट इक्वेशन दिलेले आहेत, म्हणजे स्लोप काढायचे आहेत आधी. मग स्लोप आधी काढायचे असले तुम्हाला सेपरेट लाईन पाहिजे, मग सेपरेट करा, स्लोप काढा, नंतर हा फॉर्म्युला यूज करा. त्याच्यापेक्षा तुम्हाला काय, होमोजिनियस इक्वेशनसाठी अँगल काढण्याचा फॉर्म्युला सरळ सरळ दिलेला आहे. tan θ = mod of 2√h² - ab अपॉन a + b. ओके, आणि याच्यात पॅरलल आणि परपेंडिक्युलरची कंडिशन काय, a + b = 0, इट इज अ परपेंडिक्युलर, h² - ab पॅरलल. ओके, मग अँगल काढण्यासाठी सरळ सरळ तुम्हाला काय, आता इथं a, h आणि b च्या जागेवर नंबर असतील, कोणती तरी होमोजिनियस इक्वेशन दिलेली असणार, त्या दोन्हीमधला अँगल काढा. मग सर्व स्ट्रेट अँगल काढा त्याच्यातला या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून. आता याच्यावर आणखीन दुसरे कोणते, एखाद्या वेळेस याच्यातली एखादी मिसिंग टर्म देतील, अँगल दिलेला असणार, एक तर स्ट्रेट अँगल विचारतील, नाही तर एखादी मिसिंग टर्म देऊन तुम्हाला काय व्हॅल्यू काढावं विचारतील, मग त्या व्हॅल्यू काढा. आता तसाही प्रॉब्लेम एखादा अँगलचा आहे, कोणता फॉर्म्युला व्हॅल्यू काढण्याचा, 105 आणि 106. ओके, दोन आहेत. ओके, ते 104 सुद्धा आहे. ओके, कोणताही एक घेऊ, कोणता घ्यायचा, 106. ओके, आता 106 केअरफुली पहा काय, इफ θ इज अ मेजर ऑफ अँगल बिटवीन लाईन्स 3x² + 4xy + by² = 0 अँड tan θ = 1/2. ओके, म्हणजे या प्रॉब्लेममध्ये काय दिलेले, tan θ = 1/2 आणि इक्वेशन काय, 3x² + 4xy आणि प्लस by², आणि देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ b. आता इथे b ची व्हॅल्यू काढायची. या फॉर्म्युला ठेवून द्या, tan θ किती दिलेले, 1/2 आणि 2√h². हिअर हे 4 आहे, म्हणजे h ची किंमत किती आहे, 2, म्हणजे इथं 2² येईल, मायनस ab 3 × b 3b आणि अपॉन a + b, a ची किंमत 3 आणि b ची किंमत b 3 + b. देन आता याचं डायरेक्ट स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करू. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं, हे करते 1/4. केअरफुली पहा कॅल्क्युलेशन, हे किती आहे, 4 - 3b आणि हे स्क्वेअर केल्याच्यानंतर हे 4 होते, आणि हे किती होते, 4 - 3b, अंडररूट निघून जाईल स्क्वेअर केल्यामुळे, आणि अपॉन 9
प्लस 6b आणि प्लस बी स्क्वेअर. ओके, हे इकडे घ्या, हे इकडे घ्या. देन 9 प्लस 6b प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू हे 4 इथे किती होते 16. इट इज 16 आणि 16 इंटू 4 64 मायनस अगेन 16 इंटू 3 48b झालं. देन इकडे या साईडला घ्या बी स्क्वेअर हे मायनस 48 आणि हे किती 6 प्लस 54b 64 या साईडला आलं काय होणार मायनस. मग काय होणार 9 मायनस 64 55 मायनस 55 बरोबर. आता कॅल्क्युलेशन फॅक्टर सरळ मल्टिप्लिकेशन मायनस 55 आणि ॲडिशन 54 प्लस 55 अँड म्हणजेच बी स्क्वेअर प्लस 55b आणि मायनस 1b म्हणजे याचे सर्व फॅक्टर कोणते येतं प्लस 54 सॉरी प्लस 55 आणि मायनस 1. ओके, डायरेक्टली लिहिले असते बी प्लस अँड बी मायनस 1 इक्वल टू 0 म्हणजे बी इज इक्वल टू मायनस 55 और बी इज इक्वल टू 1. कोणत्या ऑप्शनमध्ये 1 और मायनस 55 सी. ओके, हे झालं तुमचं ऑप्शन. मग तुम्हाला अँगलचा फॉर्म्युला अँगल दिलेला असला सर्व अँगलनुसार कॅल्क्युलेशन करा. त्याच्यानंतर परत पुढचे प्रॉब्लेम शो दॅटचे प्रॉब्लेम आहेत. म्हणजेच तुम्हाला ॲन्सर अँगल दिलेला आहे आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करा फक्त. जे बोर्डाचे त्या शो दॅट होते पण इथं आता ऑप्शनमध्ये असणार. क्वेश्चन कोणतं पाहता 110. ओके, 110 मध्ये काय इफ वन ऑफ द अँगल बिटवीन लाईन्स ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज 60 देन. ओके, वॉन्ट टू शो दॅट म्हणजे अँगल बिटवीन टू लाईन्स दिलेला आहे की दिलेला आहे 60 डिग्री म्हणजे थिटा इज इक्वल टू 60 डिग्री आहे. थिटा इज इक्वल टू 60 म्हणजे किती होते 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करणार सर इट इज अंडर रूट 3 स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. मग हे किती होणार 3 आणि हे a प्लस बी होल्स. ठीक आहे, एक स्टेप करू. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केल्यानंतर 4 a स्क्वेअर प्लस 2ab देन 3a स्क्वेअर प्लस 6ab प्लस 4h स्क्वेअर मायनस 4ab. ओके, आपल्याला लास्ट आन्सर कोणत्या याच्यात पाहिजे तर ऑप्शन पहा चारही ऑप्शन सगळ्या याच्यात काय 4h इक्वल टू 4h स्क्वेअर इक्वल टू 4h स्क्वेअर इक्वल टू 4h स्क्वेअर. एका ऑप्शनमध्ये h स्क्वेअर म्हणजे तुम्हाला हे 4h स्क्वेअर एका साईडला राहू द्या बाकी एका साईडला घ्या आणि कॅल्क्युलेशन करा. म्हणजे 4ab या साईडला आलं काय होते 3h स्क्वेअर प्लस 10ab इज इक्वल टू 4h स्क्वेअर. ओके, आता ऑप्शनमध्ये इक्वल टू 4h स्क्वेअर तर 3 ऑप्शनमध्ये आहेत पण इकडे फॅक्टर दिलेले आहेत. इथं फॅक्टर नाही, इथं काय दिलेले सर असं प्रॉडक्ट म्हणजे हेच दिलेले मल्टिप्लिकेशनच दिलेले म्हणजे सेकंड डिग्री इक्वेशन इन ए बी ए. मग याचे फॅक्टर पुन्हा आपले होमोजिनियस इक्वेशनचे जसे पाडतो तसेच हे 3 9 होते म्हणजे काय होते 3a स्क्वेअर प्लस ab प्लस 4h स्क्वेअर. ओके, देन 3a कॉमन घेतलं तर काय राहते याच्यातून काय कॉमन b निघेल कॉमन इज इक्वल टू 4h स्क्वेअर. आता 4h स्क्वेअर तर राहील ॲज इट इज म्हणजे आता a प्लस 3b आणि 3a प्लस b a प्लस 3b ऑप्शन सी a प्लस 3b आणि 3a प्लस b इज इक्वल टू h स्क्वेअर. हे झालं याचं ॲन्सर. ओके, मग याच्यावरचे प्रॉब्लेम ॲज इट इज सेम असेच आहेत इक्वल टू 4h स्क्वेअर अँगल 45 डिग्री दिलेले आहे. त्याच्यानंतर 111 पहा 111. ओके, काय द ट्रँगल फॉर्म्ड बाय लाईन्स 2x स्क्वेअर मायनस 3xy मायनस 2y स्क्वेअर इक्वल टू 0 अँड
3x मायनस वाय इक्वल टू 7. ह्या 3 लाईननं तयार केलेलं ट्रायंगल कसं आहे ते सांगायचं. ऑप्शन काय, इक्विलॅटरल, आयसोस्केल विथ बेस अँगल 30 डिग्री, राईट अँगल विथ वन अँगल 60 डिग्री अँड राईट अँगल आयसोस्केल. ओके, आता केअरफुली पहा, तुम्हाला जे पेअर ऑफ लाईन दिलेले आहेत, पेअर ऑफ लाईन कसे 2x² मायनस 3xy मायनस 2y², म्हणजे इथं a प्लस बी इक्वल टू 0 आहे. a प्लस बी इक्वल टू 0 आहे, म्हणजेच ह्या 2 लाईन परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलर आहेत म्हणजे ट्रँगल राईट अँगल ट्रँगलच आहे. म्हणजे पहिले 2 ऑप्शन गेले. खालच्या 2 ऑप्शनमध्ये पहा. आता या 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला चेक करण्यासाठी आता इथं कॅल्क्युलेशन करायचं. राईट अँगल ट्रँगल एवढं कळालं, पण अँगल आयसोस्केल आहे म्हणजे तिसरा अँगल 60 डिग्री, राईट अँगल म्हणजे एकच अँगल कळालं ना तुम्हाला. एक तर आयसोस्केल येईल राईट अँगल ट्रँगल, किंवा मग येईल 30, 60, 90. दोन्हीपैकी एक पॉसिबिलिटी. आता हे 2 ऑप्शनमुळं मग आता तुम्हाला ते अँगल काढायचं आहे. आता अँगल कसा काढणार, मग आता यासाठी सेपरेट लाईन काढा. एक अँगल तर कळाला. ओके, कोणत्या, या 2 लाईनमधला अँगल. आता इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करणंच लागणार. लाईन काय 2x² मायनस हिअर आणि त्याच्यानंतर 3x मायनस वाय इज इक्वल टू 7. या 2 लाईनमधला अँगल तर कळाला काय, या 2 लाईनमधला अँगल 90 डिग्री. पण आता याच लाईनसोबत अँगल कोणता आहे ते पाहायचं आहे. 60 आहे, 30 आहे का 45 आहे. तर त्यासाठी तुम्हाला याला सेपरेट करावं लागणार. मग सेपरेट केल्याच्यानंतर हे काय सेपरेट करू. काय ते सेपरेट, इट इज अ 2x² मल्टिप्लिकेशन -4 ॲडिशन -3 मायनस 4xy प्लस xy, बरोबर आहे. ओके, आणि -2y² इक्वल टू 0. म्हणजेच 2x कॉमन काढलं तर काय राहते x मायनस 2y. याच्यातून -y कॉमन काढ, सॉरी काय y फक्त कॉमन काढा. ओके, x मायनस 2y इज इक्वल टू 0. म्हणजे तुमच्याजवळ 2 लाईन आल्या, एक 2x प्लस y आणि दुसरी लाईन. ह्या झाल्या 2 लाईन, म्हणजे ही झाली फर्स्ट, सेकंड. हे कशा याला कम्पेअर केलं. आणि या दोन्हीमधला अँगल किती आहे 90 डिग्री, हे तर माहीतच आहे. आणि थर्ड लाईन कोणती आहे, झाली ही थर्ड लाईन. मग आता तुम्ही या 2 लाईनमधला अँगल माहिती आहे, मग आता या 2 मधला काढा किंवा या 2 कोणते. मग तुम्हाला या 2 मधलाही अँगल माहीत झाला की लगेच तिसरा काढता येते. मग या 2 लाईनमधला अँगल कसा काढणार, आता इथे अँगलचा फॉर्म्युला. या लाईनचा स्लोप आपण आता 2 and 3 मधला काढू अँगल. 2 and 3 tan θ इज इक्वल टू m1 मायनस m2 1 प्लस m1 इंटू m2. तर आता m1 हे काय 1/2. हां, पुढचं इट इज 3 म्हणजे -3 अपॉन 1 प्लस 1/2 इंटू 3. आता याचं कॅल्क्युलेशन काय येईल, कॅल्क्युलेशन 1 मायनस इट इज -5 अपॉन 2, बरोबर आहे. आणि पुन्हा आता इथं हे काय 5 अपॉन 2 म्हणजे येते -1. पण ॲक्यूट अँगल काढण्यासाठी आपण पॉझिटिव्ह घेणार, म्हणजे 45 यायले. म्हणजे एक अँगल, या दोन्हीमधला अँगल 90 डिग्री, या दोन्हीमधला अँगल 45 डिग्री. आणि तिसरा अँगल मग काय असणार 45च असणार, कारण ट्रँगल आहे. म्हणजे तुमचं हे कोणतं आहे राईट अँगल आयसोस्केल ट्रँगल. ओके, म्हणजे ही प्रोसिजर लक्षात ठेवा, कारण याच्यात आयसोस्केल आले. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये येणार नाही आयसोस्केल. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय एखाद्या वेळेस इथं अँगल 30 डिग्री येईल, मग एक 90 आला तर दुसरा 30, म्हणजे तिसरा अँगल काय असणार 60 डिग्री. किंवा एखाद्या वेळेस इथं डायरेक्ट एक अँगल काढला 90 डिग्री तोंडी सांगता आला, कशामुळं तर परपेंडिक्युलरची कंडिशन. पण एखाद्या वेळेस इथं 3 येईल 4 येईल, मग तेव्हा तुम्हाला काय करावं लागणार, अशाच 3 इक्वेशन सेपरेट. मग आधी या दोन्हीतला अँगल काढायची गरज पडली नाही इथं, एखाद्या प्रॉब्लेममध्ये परळ. मग या दोन्हीमधला अँगल काढा, या दोन्हीमध्ये कोणतेही 2 अँगल काढा, तिसरा अँगल सांगता येते. ओके, पण शक्यतो असेच क्वेश्चन असणार, म्हणजे अर्धा आन्सर डायरेक्ट दिलेला असणार. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही बघा क्वेश्चन नंबर 175. क्वेश्चन नंबर 175.
बघा 175 मध्ये काय, द कोऑर्डिनेट ऑफ द ऑर्थो सेंटर ऑफ अ ट्रायंगल फॉर्मड बाय 3x² + 8xy - 3y² = 0 अँड x + 2y - 3 = 0. आता ऑर्थो सेंटर म्हणजे काय, ऑर्थो सेंटर पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अल्टिट्यूड्स. ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टर नाहीत, फक्त अल्टिट्यूड्स आहेत. पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अल्टिट्यूड्स, ओके, फ्रॉम वन व्हर्टेक्स टू अपोजिट साईड. पण आता इथं तुम्हाला पॉइंट ऑफ कॉन्करन्स काढायचं म्हणजे त्यासाठी तुम्हाला या अल्टिट्यूडची इक्वेशन माहीत पाहिजे, या कोणत्या तरी दोन अल्टिट्यूडची इक्वेशन माहीत पाहिजे. आणि एकदा इक्वेशन माहीत झाली की मग पॉईंट ऑफ इंटरसेक्शन न काढणार, कारण तुम्हाला त्याच्यासाठी परत हे कॉर्डिनेट माहीत पाहिजेत. आता हे कॉर्डिनेट कसे काढणार, तर कंबाईन इक्वेशन दिलेली आहे, सेपरेट करा, त्या झाल्या दोन लाईन, तिसरी एक लाईन दिलेली आहे. मग आधी त्याचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, नंतर ही लाईन, या दोन लाईनची इक्वेशन परपेंडिक्युलर म्हणजे स्लोप काढता येते. ओके, पण एवढं किचकट विचारणार नाहीत. तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेलं इक्वेशन कशी येते पहा. काय इक्वेशन, 3x² + 8xy - 3y². म्हणजे ह्या दोन लाईन कसे आहेत, परपेंडिक्युलर, म्हणजे तुमचा ट्रँगल असा आहे, ट्रँगल कसा आहे असा. मग म्हणजे या व्हर्टेक्समधून टाकलेली अल्टिट्यूड पुढच्या साईडला परपेंडिक्युलर असणार. मग आता इथे या व्हर्टेक्समधून टाकलेली अल्टिट्यूड ही आहे पुढच्या साईडला परपेंडिक्युलर, या व्हर्टेक्समधून टाकलेली इकडं परपेंडिक्युलर आहे, पण ह्या राईट अँगल ट्रँगल असल्यामुळे काय, इथून टाकलेली इथं परपेंडिक्युलर. ओके, आणि थर्ड हे असं असणार. पण आपल्याला थर्डकडे जायचंच नाही. ह्या दोन लाईन कशा आहेत केअरफुली पहा. आणि ह्या दोन लाईन कुठून घेतल्यात, तर इट इज अ फ्रॉम द कंबाईंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, ह्या दोन लाईन आपण कुठून घेतलेल्या आहेत, त्या कंबाईंड इक्वेशनमधून. कोणती कंबाईंड इक्वेशन आहे, 3x² + 8xy - 3y². आणि कंबाईंड इक्वेशनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय असते, 0,0. मग हे झालं तुमचं ऑर्थो सेंटर. कन्सेप्ट जर क्लिअर असला ऑर्थो सेंटर म्हणजे काय, ऑर्थो सेंटर काय, पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अल्टिट्यूड्स. मग ह्या झाल्या दोन अल्टिट्यूड, आणि दोन अल्टिट्यूड ओरिजिनमध्येच इंटरसेक्ट करणार, म्हणजे तिसरी तिथूनच जाणार. मग इथं 0, 0 तोंडी आन्सर आहे, 0,0. ओके, जास्त कॅल्क्युलेशन करायचं नाही, काही नाही या प्रॉब्लेमसाठी. पण जेव्हा तुम्हाला परपेंडिक्युलर दिलेले नसतात, मग तेव्हा मग हे कॅल्क्युलेशन पण एवढी किचकट विचारणार नाही. सिम्पल पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे कन्सेप्ट यूज करून सॉल्व करण्याचेच विचारतील. मग इथं आपण पेअर ऑफ लाईनचाच कन्सेप्ट यूज केला ना, परपेंडिक्युलर लाईन्स. कशामुळे ते एक 3 आणि एक -3, a + b = 0. परपेंडिक्युलर कळालं की हे झालं, आणि त्या दोन्हीचा इंटरसेक्टिंग पॉईंट कोणता आहे, तो ओरिजिन, कारण बोथ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे हे झालं तुमचं ऑर्थो सेंटर. हे केअरफुली पहा.